निरंकारी संत समागमचा आज आहे तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचा आजचा सायंकाळचा हा कार्यक्रम सुरू आहे। दिवसभर या ठिकाणी कार्यक्रम असतात, विविध सत्रामध्ये हे कार्यक्रम पार पडतात आणि या ठिकाणी दिवसभर सत्संग, प्रवचन, गायन आणि विविध प्रकारचे धार्मिक निरंकारी समागमच्या संदर्भातले कार्यक्रम दिवसभर सुरू असतात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भक्त त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जमलेले दिसतात। मागे जो दिसतो तो आहे मुख्य कार्यक्रमाचा पेंडॉल, अतिशय भव्य असा पेंडॉल आहे आणि या पेंडॉल मध्ये दिवसभर सुदीक्षा माताजी ह्या उपस्थित असतात आणि त्यांच्या समोर हे विविध कार्यक्रम पार पडत असतात आणि संध्याकाळी 8 वाजता सुदीक्षा माताजी यांचं शेवटचं प्रवचन होऊन नंतर हा कार्यक्रम आजचा संपतो, अशी संपूर्ण व्यवस्था आहे। या कार्यक्रमाची भव्यता बघा आणि हे आलेले भक्त आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत असलेले भक्त बघा। अतिशय सुंदर कार्यक्रम हा असतो आणि या ठिकाणी सेवेला फार महत्त्व दिले जातं। सेवा दलाचं कालचं जे संचालन होतं ते अतिशय बघण्यासारखं होतं। त्या सर्वात जर महत्वाची कोणती गोष्ट असेल तर सेवा हा धर्म आणि समानता ही सर्वांना या ठिकाणी दिली जाते, समानता बघायला मिळते। कार्यक्रमाला या वर्षी येण्याचा योग आला आणि कार्यक्रमाचा आनंद घेण्याचा योग आला। आता कार्यक्रमाचा या ठिकाणी आनंद घेत आहोत। बाबा कार्यक्रमाचं स्थळ किती भव्य आहे, बघा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला उपस्थित असलेले लाखो लोक। निरंकारी संत समागमचा 78वा हा निरंकारी संत समागम आहे यावर्षी आणि त्याच कार्यक्रमामध्ये आम्ही आनंद घेत आहोत। चला, या ठिकाणी आज आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा हा या ठिकाणी संघाचा कार्यक्रम सुरू आहे आणि या पेंडॉल मध्ये दिवसभर विविध प्रकारचे मार्गदर्शनाचे, सत्संगचे, गायनाचे असे कार्यक्रम सुरू असतात आणि आता संध्याकाळचे झालेले 6 वाजलेले, दिवस मावळतीला चाललेला आहे आणि सर्व भक्त या ठिकाणी सत्संगाचा आनंद घेण्यासाठी जमा झालेले आहेत। आज आहे 2 तारखेला संत समागम मधला हा संध्याकाळचा आता या ठिकाणी सत्संग सुरू झालेला आहे आणि आता सध्या या ठिकाणी विविध संगीताचे कार्यक्रम चालू आहेत। त्याच्यानंतर 8:30 पर्यंत या ठिकाणी कार्यक्रम चालतात। अतिशय चांगला कार्यक्रम आहे आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम आहे। सबसे पहला दायित्व ये होता है कि आप स्वयं में इंसान बने और इंसानियत की तरफ इस तरह लाएं जिसमें सर्वे भवन्तु सुखिनः। निरंकारी संत समागम समालखा या ठिकाणी आज आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाचा आजचे संध्याकाळचे कार्यक्रम सुरू आहे। संपूर्ण परिसरात फिरत आम्ही आता जाणार आहोत ज्या ठिकाणी सुदीक्षाजी महाराज यांचं आता प्रवचन 8 वाजता होते, त्या प्रवचनासाठी आता जाणार आहोत। या ठिकाणचं जे मुख्य तत्व आहे सेवा, समर्पण, हे सर्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। या ठिकाणी असलेले जे स्वयंसेवक आहेत यांची निष्काम सेवा सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे। मनोभावे सेवा जे करतात ते आपल्याला अतिशय मनाला भावतं आणि त्यामुळं या कार्यक्रमात आल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन होते। निरंकारी संत समागम या कार्यक्रमाचं अतिशय भव्य असं स्वरूप या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न मी करत आहे। हे जे मागे आहे हे आहे प्रदर्शनी आणि या प्रदर्शनीमध्ये निरंकारी संत समागम हा 78 वर्षापासून सुरू झालेला, त्याची स्थापनापासून तर आतापर्यंतचा प्रवास म्हणजे निरंकारी प्रदर्शनी यामध्ये दाखवलेला आहे। याची सर्व माहिती आपल्याला या प्रदर्शनामधून मिळणार आहे। तर अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे, नक्कीच बघण्यासारखा आहे। तर यावर्षी जर नाही आले तरी पुढच्या वर्षी नक्की या आणि इथं असलेली सेवा, समर्पण आणि मनोभावे सेवा करणारे, निष्काम सेवा करणारे जे स्वयंसेवक आहेत ते नक्की बघा।
निरंकारी संत समागम मध्ये आज आहे तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामध्ये हे कार्यक्रम बघण्याचा योग आला। आता सुदीक्षाजी माता यांचा 8 वाजता या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। समागम जो होणार आहे तो ऐकण्यासाठी जात आहोत आणि आमची सगळी भक्त मंडळी सेवा दलाची, ते आमचे सेवा दलाचे सचिनजी सोनवणे आणि अशोकरावजी सरनाईक घोटेकर यांच्या सोबत यावर्षी जो आनंद आला तो अगदी अवर्णनीय असा आनंद होता। कारण प्रत्यक्ष याचं स्वरूप, या ठिकाणी असलेली सेवा, असलेलं समर्पण, असलेला त्याग आणि मनातून सेवा करण्याची वृत्ती, असे सगळं या ठिकाणी अनुभवायला मिळालं। त्याला प्रबोधन करणार आहे आणि आपल्याला जीवनामध्ये यामधून नक्कीच चांगला मार्ग दाखवणार आहे। आणि या ठिकाणची सेवा, समर्पण, सेवाभाव, सर्व प्रेम भाव हे सगळं बघण्यासारखं आहे। नक्की बघा आणि यामधून आपण जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन घडेल याची नक्की या माध्यमातून मी आपल्याला खात्री देतो। सुदीक्षाजी मातांचं प्रवचन सुद्धा आपण जर ऐकलं तर आपल्या मनावर त्याचा परिणाम नक्की होतो। यावर्षी जर आले नसेल तर पुढच्या वर्षी नक्की या। आणि हा निरंकारी संत समागम 78वा याचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर शेअर, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेव महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। प्रेमाने बोला निरंकार की। धन्यवाद।